बाई काय प्रकार बाई काय प्रकार आता जर तुम्ही प्रेम पाहिला तो इंस्टाग्रामला खूपच ट्रेंडिंगला चाललाय त्याच्यावरती हे जे ट्यूटर आहेत आपण आणले ना हा व्हिडिओ आहे तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे। जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आलं असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। असे ट्यूटर व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जातील आणि आपण 100K च्या खूपच जवळ आहोत। तर जर कोणी नवीन आलं असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। आपण हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी जे पण यूज केले ऑल मटेरियल आहे ते सर्व तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। हेच मटेरियल तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा मिळून जाईल। टेलिग्राम चॅनलची लिंक आहे ती तुम्हाला खाली मिळून जाईल। तर आता तुम्हाला काय करायचं हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी तुमचं कॅपकट येथे ओपन करायचं आहे। कॅपकट येथे ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि आपण जो बीट मावडी दिलाय तो तुम्हाला ते सिलेक्ट करून सिंपली इथून ऍड करायचा आहे। हा बीट मावडी ते ऍड केल्यानंतर त्याच बीट मावडीवरती क्लिक करायचं थोडे ते स्क्रोल करायचं आहे। येथे तुम्हाला एक्स्ट्रा ऑडिओचं ऑप्शन आहे सिंपली त्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर हा जो बीट मावडी आहे त्यावरती क्लिक करायचा नाही इथून जेथून आपल्या बीट चेंज होते तेथून हा जो व्हिडिओ आहे तो इथून स्प्लिट करायचा सिंपली अशा प्रकारे बघायचे आपल्या कुठे चेंज होते इथे आपली बीट आहे ती इथून चेंज होते अशा प्रकारे। तर तिथे येऊन सिंपली ते व्हिडिओवरती क्लिक करू येते पहिलं ऑप्शन स्प्लिट्स आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। आता ह्याच्या पुढचे बीट कुठे चेंज होते बघायचं आहे लगेच इथे चेंज होते इथून स्प्लिट करू ह्याच्या पुढे इथे चेंज होते अशा प्रकारे करत हा व्हिडिओ तुम्हाला शेवटच्या बीट मार्कपर्यंत इथून कट करत न्यायचा आहे। नेल्यानंतर तुम्हाला काय करायचं ही जी आपली नवी बीट आहे ना ते नंतर मी सांगेल। तर सिंपली अशिवाय इथून व्हिडिओ आहे तो इथून कट करत न्यायचा शेवटपर्यंत। त्याच्यानंतर आता सिंपली हे वेगवेगळे भाग झालेत ना त्यामध्ये आपले फोटो ॲड करून घ्यायचे प्रत्येक बीटला वेगवेगळे फोटो। तर हा जो पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे म्हणजे लेयर झाली ती सॉरी त्यावरती क्लिक केल्यानंतर इथे थोडं स्क्रोल करायचं आहे रिप्लेसचं ऑप्शन आहे सिंपली त्यावरती क्लिक करायचं आणि जो तुमचे ते फोटो आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे ते आपण हा जो फोटो आहे तो सिलेक्ट करून घेऊ आणि त्याच्यानंतर 2 बटनने सेट करू इथून परफेक्ट। अशा प्रकारे इथून जे आपण बीट आहेत आपले त्या सर्वांना इथून फोटो ॲड करून घ्यायचे वेगवेगळे इथून फोटो ॲड केल्यानंतर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं थोडं इथे स्क्रोल करायचं आहे आणि इथून ॲडचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं सॅच्युरेशनवरती क्लिक करून सॅच्युरेशन मायनस करायचं फिल्टरचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं त्याच्यानंतर रेट्रोच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे। यामध्ये तुम्हाला आहे ना सिंपली येलो स्टोनचा हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा ह्याची लेंथ संपूर्ण न्यायची आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। हा जो इफेक्ट दिला आपण आता आहे ना सिंपली अशा फोटोला लागून जाईल। त्याच्यानंतर सिंपली पहिल्यांदा जे द्यायचं आहे ते कीचं ऑप्शन सिंपली त्यावरती की द्यायची ते म्हणजे क्लिक केल्यानंतर की लागून जाईल। पुन्हा याच फोटोच्या मध्ये की द्यायची आणि पहिल्याच फोटोची शेवटला की द्यायची अशा प्रकारे 3 की दिल्यानंतर हा जो आपला पहिला फोटो आहे ना त्यावरती क्लिक करायचा अशा प्रकारे हा जो फोटो आहे तो आपल्याला लेफ्ट साईडला न्यायचा आहे। नेल्यानंतर पुन्हा मधल्या की पशी यायचं हा फोटो आता राईट साईडला न्यायचा अशा प्रकारे। त्याच्यानंतर सेम प्रोसेस आपल्याला काय करायची हा जो 9वा फोटो आहे ना तिथल्या फोटोला सुद्धा हीच म्हणजे इफेक्ट आणि की अशा प्रकारे द्यायची। तर मी काय करतो आता इथून जे पण पुढचे फोटो राहिलेत ना ॲड करायचे ते इथून ॲड करून घेतो लगेच। येथे बघू शकाल आपण सर्व फोटो इथून ॲड करून घेतलेले आहेत। आता तुम्हाला काय करायचं जसं इथे मी इफेक्ट सांगेल तुम्ही पण तुमच्या फोटोला इथून इफेक्ट आहे ते इथून ॲड करायचे। तर आता सिंपली काय करायचं हे जे पहिलं आहे ना ट्रान्झॅक्शन आहे तिथे यायचं त्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला मुवमेंटच्या ऑप्शनमध्ये द्यायचं यामध्ये तुम्हाला पुल आउटचं जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचं आहे। सिलेक्ट केल्यानंतर इथून तुम्हाला अप्लाय टू ऑलचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर हा जो आपला दुसरा फोटो आहे ना तिथे त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे ॲनिमेशनचं ऑप्शन 3 नंबरला खाली त्यावरती क्लिक करायचं आहे। आता सिंपली इथे इनमध्येच थांबायचे आणि जसं इथून मी इफेक्ट सांगेल तुम्ही पण तुमच्या फोटोला इथून इफेक्ट आहे ते सिलेक्ट करत चालायचं आहे। तर हा जो आपला पहिला फोटो आहे सॉरी दुसरा फोटो त्या फोटोला आपल्याला सिंपली काय करायचं स्विंग बॉटमचा इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे। त्याच्या पुढच्या फोटोला रॉक व्हर्टिकलचा इफेक्ट सिलेक्ट करायचा पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला स्विंग राईटचा इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला रॉक हॉरिझॉन्टल हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला स्विंगचा इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला विपरचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला रॉक व्हर्टिकलचा इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे। हा जो आपला 9वा फोटो असेल त्याला कोणता इफेक्ट नाही करायचा सिलेक्ट त्याच्या पुढच्या फोटोपाशी यायचं आहे। या फोटोपाशी आल्यानंतर या फोटोला आपल्या स्विंग बॉटमचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे त्याच्या पुढच्या फोटोला स्विंग राईटचा इफेक्ट सिलेक्ट करायचा पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटोला आपल्या रॉक हॉरिझॉन्टल हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला स्विंगचा इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटोला आपल्या विपरचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला रॉक व्हर्टिकलचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला स्विंग बॉटमचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला स्विंग राईटचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आणि पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो असेल या फोटोला आपल्याला ना रॉक हॉरिझॉन्टल हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून सिंपली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर इथून तुमच्या फोटोला इथून इफेक्ट ॲड होऊन जातील। हे इथून इफेक्ट ॲड झाल्यानंतर सिंपली पहिल्यांदा जुटायचे आल्यानंतर इथे इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं थोडे ते पुढे यायचे जसे ते आपण आलो तशा प्रकारे येतेल्यानंतर व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर तुम्हाला नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे
यामध्ये तुम्हाला क्लब मूड हा जो फीड आहे इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आणि ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल म्हणजे थोडी इथून जशी इथे आपण ठेवली तशा ठेवायची आणि सिम्पली हाच इफेक्ट आहे तो आपल्या 9वा जो फोटो आहे त्याला सुद्धा मध्यभागी अशा वेळी ठेवायचा आहे. त्याच्यानंतर इथून हा जो व्हिडिओ आहे तिथे आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे आणि तुमचा जो व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट होऊन जाईल.